आंबेगाव तालुक्यातील चास येथील गणेशवाडी येथील डिंभे डाव्या कालव्याला 30 मीटर अंतरावर 3 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्याने शाळा तसेच गणेशवाडी परिसराला कालवा फुटीचा धोका निर्माण झाला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे मागील महिन्याभरात 4 वेळा कालवा फुटीच्या घटना घडल्या असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे जुन्नर, पारनेर, शिरूर, श्रीगोंदा या तालुक्यातील शेतकऱ्यांचे कालवा वारंवार बंद होण्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. 2 दिवसांपूर्वीच या परिसरातील शेगर मळ्यातील कालव्यातून गळती सुरू झाली होती. त्या ठिकाणी पाटबंधारे खात्याने दुरुस्ती करून डाव्या कालव्याला पाणी सोडले होते. आज पहाटेपासून गणेशवाडी येथील डोंगरालगत असणाऱ्या कालव्याला 3 ठिकाणी गळती सुरू झाल्याने ग्रामस्थांनी कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगावचे कार्यकारी अभियंता के.आर. कानडे यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. कानडे यांनी तत्काळ भेट देऊन डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याचे आदेश देऊन तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी. चास मधील गणेशवाडी या ठिकाणी 2 ठिकाणी कालव्याला गळती झाली असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचं नुकसान होत आहे आणि आपण पाहू शकतोय की जमिनीतनं सुद्धा पाणी वर येतंय. या गणेशवाडीला नक्कीच हा मोठा धोका असेल. प्रशासन किरकोळ दुरुस्ती वजा काही करत नाही. वास्तविक पाहता की डिंब्यापासून गळमपर्यंत या कालव्याला अनेक ठिकाणी तडे गेले, अस्तरीकरण उखडलेलं आहे. याची दुरुस्ती करणं फार गरजेचं आहे. जयेश शाह, शिवनेर प्राईम, आंबेगाव. शिवनेर प्राईम टाइप करू सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.